भारताच्या राष्ट्रपती भवनात मशीद आहे हे सांगितलं तर कुणाला विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे। दिल्लीची वृत्तसंस्था पॅट्रियटच्या बातमीनुसार 1950 साली राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तेव्हा राष्ट्रपती भवनातील हिंदू मुस्लिम लोकांसाठी मंदिर व मशिदीची आज सोय केली। पण 1931 ला राष्ट्रपती भवन बांधल्यानंतर त्यात कोणत्याच धर्माचे देवालय नव्हते। भवनाच्या आसपास चर्च व गुरुद्वारा असल्याने त्याची गरज सुद्धा नव्हती। म्हणून 1950 ला तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी मंदिर व मशिदीची सोय राष्ट्रपती भवनात केली। तेव्हापासून हिंदू व मुस्लिम सणांदिवशी इथे राष्ट्रपती उपस्थित राहतात व तेथील लोकांच्यात सामील होत सण सुद्धा साजरा करतात। दिवाळीसह इथं होळी सुद्धा साजरी केली जाते। राष्ट्रपती भवनात सर्वधर्मीय बाग सुद्धा आहे। रमजानच्या काळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथील मशिदीमध्ये सुद्धा हजेरी लावली होती। राष्ट्रपती भवनाबाहेर चर्च व गुरुद्वारा व आत मंदिर मशीद असल्याने तिथे सर्वधर्मीय लोक सणांदिवशी एकत्र येतात। यात राष्ट्रपतींनी सुद्धा सहभागी व्हायचं असतं। ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।